प्रमुख अतिथींचं मंचावर आगमन होत आहे। वर उभे असलेल्या मित्रांना विनंती आहे, शक्य असेल तर आपण बाजूला स्क्रीन समोर हा आस्वाद घेऊ शकता कार्यक्रमाचा। समोर सुद्धा स्क्रीन लावलेला आहे, अडचण नसेल तर तिथे थांबायला हरकत नाही। आदरणीय रमेशजी बियाणी साहेबांना विनंती करतो, त्यांनी कृपया मंचाकडे यायचं आहे। सुस्वागतम। दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेशजी बियाणी, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय श्रीनिवासजी लाहोटी, व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा श्रीमती सुमतीताई जगताप यांनाही विनंती आहे, त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज खरोखर अमृत योग आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरू नये, कारण आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि दयानंद शिक्षण संस्था। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या स्थापनेची 100 वर्ष पूर्ण करणारी ही दयानंद शिक्षण संस्था आहे। ज्या संस्थेतून बाहेर पडलेले असंख्य विद्यार्थी आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये या लातूरचं नाव झळकवत आहेत, ज्यांच्या शतक महोत्सवी समारंभासाठी इतिहास घडवून भारताचे महामहिम राष्ट्रपती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। अशा या लातूरच्या अप्रतिम अशा शिक्षण संस्थेत तयार झालेली असंख्य मुलं आपलं कर्तृत्व या जगामध्ये सिद्ध करतायत। त्याचबरोबर तब्बल 3 दशक 30 वर्ष लातूरकरांची वैचारिक भूग भागवणारी स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम आपण इथे आयोजित करत आहोत। आणि त्यावर कळस म्हणून, मुकुटमणी म्हणून आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत, डॉक्टर अभयजी बंग। मंडळी, आपल्याला कल्पना असेल, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात काम केल्याबद्दल लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती। त्यांना अतिशय अवघड अशा तुरुंगवासाला सामोरं जावं लागलं। स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतर आज या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा अशी काही ठिकाणं आहेत की जिथे बदली झाली तर सरकारी अधिकाऱ्यांच्या काळजाचं पाणी होतं, त्यांना ती काळ्या पाण्याची शिक्षा वाटते। अशा गडचिरोली सारख्या भागामध्ये आपल्या
आयुष्याची पूर्ण कारकीर्द तिथल्या आदिवासींकरता घालवणारे हे बंग पतिपत्नी डॉक्टर अभयजी बंग आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राणी बंग, परंतु अशा अवस्थेत सुद्धा अतिशय उत्तम असं कार्य ते तिथे करतायत आज. म्हणूनच हा अमृत योग आहे की त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आज इथे लाभणार आहे. इये हृदयीचे ते हृदयी घातले असं म्हणता येईल. हा पेशाने डॉक्टर असलेला, प्रख्यात असा डॉक्टर असलेला गृहस्थ आज आपल्याशी संवाद साधायला आलेला आहे आणि तो सुद्धा खास माझ्या तरुण मित्रमैत्रिणींसाठी. काय सांगणार आहेत त्यांच्या भाषणात आपल्याला प्रत्यक्ष कळेलच. शब्दे वेणू संवादू अशा अवस्थेत त्या आदिवासींच्या सोबत संवाद साधणारे हे डॉक्टर आज तुमच्याशी खास इथे संवाद साधायला आलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला गेल्या 30 वर्षापासून आपल्याकरता विविध विषयावरती अप्रतिम अशी व्याख्यानं इथे सादर करत आलेली आहे. त्यांनी इथे आपल्यासमोर सादर केलेल्या काही वक्त्यांची नावं मी आपल्याला अतिशय जलद रीतीने वाचून दाखवतो. त्यावरून आपल्याला अंदाज येईल की किती विविध विषयांची आपल्याकरता इथे रचना स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेने केलेली आहे. पैकी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, अवघ्या 2 मिनिटात मित्रांनो, मला कल्पना आहे तुम्ही ऐकायला आलात अभय बंग ना, मी तुमचा वेळ जास्त घेणार नाहीये, पण काही नावं तुमच्या माहितीस्तव की काय 100% तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, श्रीमती पुष्पा भावे, प्राचार्य सत्यरंजन साठे, माधव गडकरी, गौपर प्रधान, वी.स. पागे, डॉक्टर नलिनी पंडित, बाळासाहेब भारदे, राम शेवाळकर, श्री शिवराज पाटील चाकूरकर, आह साळुंके, मधुमंगेश कर्णिक, मेहपूर रेगे, अशोक कामत, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, कुमार केतकर, वसंतराव देशपांडे, तारा भावाळकर, डॉक्टर विकास आमटे, फमू शिंदे, राम जाधव, जगदीश खेबुडकर, जयप्रकाशजी दगडे, विभाकर मिरजकर, कमलेश्वर, पन्नालाजी सुराणा, पोपटराव पवार, राजू जलोटा, कृष्णा लवेकर, प्रदीप नळणकर, शैला लोहिया, गना जोगळेकर, चिमो पंडित, नंदा खरे, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर शरद काळे, NG राजूरकर, दुर्गा भागवत यांच्यावरचा वृत्तपत्र आपण वेळपट दाखवला होता, प्राध्यापक अनिल सोनार, श्रीपू वैद्य, पुग वैद्य, PN तोडकर, सत्यनारायणजी करवा, जनार्दन वाघमारे, दिनकर गांगल, अरविंद गोखले, सूर्यनारायणजी रणसुबे, सुधा कांकरिया, दिनेश पाटील, सुमतीताई जगताप, शारदा साठे, भगवंत देशमुख, दत्ता भगत, रजिया पटेल, रंगनाथ तिवारी, शशी पाटील, स्वामी अग्निवेश, प्रशांत कुलकर्णी, प्रभाकर कुंटे, निळू दामले, वसंत पळशीकर, ललित क्षीरसागर, बाबा आमटे, राजीव दीक्षित, असगर अली इंजिनियर, श्रीराम पुजारी, नरेंद्र दाभोळकर, बापू साहेब कारदाते, शेषराव मोरे, चंद्रभानू सोनवणे, नाय डोळे, हरिभक्तपरायण चैतन्य महाराज देगलूरकर, अशोकजी जैन, पद्माकर वर्तक, राजेंद्र वोरा, सुहास पळशीकर, फकरुद्दीन बेनूर, जयंत वैद्य, सुशीला भारती, यदी फडके, सरा गाडगीळ. मला शेवटी टाळ्या आवडतील मित्रांनो. विनय हार्डीकर, देव किसनजी सारडा, निखिल वागळे, सुनीती, युम पठाण, समर नखाते, शशिकांत पित्रे, अतुल पेठे, श्रीमती अनघा घोष, मोहन देशपांडे, अच्युत गोळवले, अनिल बोकील, उद्धव कांबळे, पारुल महाजन, अनिल काकोडकर, मुकुंद संगोराम, अतुल पेठे, चंद्रशेखर टिळक, अनिल अवचट, प्रदीप पाटकर, जयंत नारळीकर, दिलीप रांजेकर, वर्षा देशपांडे, शुभांगी अहंकारी, डॉक्टर MS स्वामीनाथन, राजेंद्र सिंह, विजय जावंगिया, अतुल कुलकर्णी, हमीद दाभोळकर, विनोद शिरसाट, अविनाश पाटील, प्रदीप लोखंडे, प्रफुल्ल कदम, जयसिंग पवार, हेमंत गोखले, चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, विभावरी देशपांडे आणि डॉक्टर अभयजी बंग. दम लागला मला 30 वर्षाची नुसती नावं वाचता मंडळी. तर आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्वामीजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करावी.
धन्यवाद. स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवासजी लाहोटी यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथी डॉक्टर अभयजी बंग यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्रीयुत रमेशजी बियाणी यांनाही मी विनंती करतो की त्यांनी आपल्या संस्थेतर्फे डॉक्टर साहेबांचं स्वागत करावं. याच दयानंद शिक्षण संस्थेचा 11वी वर्गात शिकणारा एक विद्यार्थी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझ्याकडे आला आणि त्यांनी विनंती केली की मलाही डॉक्टर साहेबांचं स्वागत करायचंय. एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने ते स्वागत करू इच्छितोय. मी आमंत्रित करतो सुहास खांडे याला. दयानंद सायन्स महाविद्यालय 11वीचा विद्यार्थी आहे सुहास खांडे. यावरूनच सिद्ध होतं की दयानंद शिक्षण संस्था विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी करते. एका विज्ञानाचा विद्यार्थी असलेला मुलगा त्यांनी उत्तम असं स्केच काढलेलं आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न असे विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडतात ह्याची प्रचिती आपल्याला आलेली आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे सचिव अतुलजी देऊळगावकर यांना. व्यासपीठावरील मान्यवर आणि बंधू भगिनींनो, 30 वर्षापूर्वी जेव्हा ही व्याख्यानमाला चालू केली ती का केली गेली माहिती आहे? नाही, तुम्हाला ऐकायचं नाहीये, पण त्याच्या पुढचं जर तुम्ही ऐकाल तर कदाचित वाटेल. कारण डॉक्टर अभय बंग यांचा 30 वर्षापासूनच कार्याला सुरुवात झालेली आहे. ज्या वर्षी इथं स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला चालू झाली ती बाबासाहेब परांजपेंनी यासाठी चालू केली की त्यावेळेला राजीव गांधी यांनी भारताला संगणक युगात नेलं होतं. त्या संगणक युग आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जग बदलतंय. हे बदलणारे जग लातूरला कसं कळणार? तर देशातले नामवंत वक्ते वैज्ञानिक जर लातूरला आले तर आपल्याला जगात काय चाललंय हे कळेल. कारण तोपर्यंत कॉम्प्युटर आपल्यापर्यंत आलेला नव्हता. 84ला आपल्याकडं फोन सुद्धा STD नव्हता. या काळामध्ये ही व्याख्यानमाला चालू केली गेली. त्याच वेळेला डॉक्टर अभय बंग हे अमेरिकेतल्या जॉन हॉपकिन्स इन्स्टिट्यूट मधून पदव्युत्तर शिक्षण म्हणजे सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ मध्ये मास्टर्स डिग्री राणीताई आणि अभयबाईंनी घेतली. आणि ते गेले कुठे? थेट गडचिरोली. गडचिरोली हा भाग काय आहे याची तुम्हाला कदाचित कल्पना असेल तर थोडीफार काही चित्रपटातून, त्यातल्या त्यात प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातून. पण प्रत्यक्ष गेल्यानंतर कळेल की तिथं लाईट नाही, म्हणजे राहण्याचे रस्ते नाही, कुठलंही कम्युनिकेशन नाही. अशा ठिकाणी ते तिथं गेले. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी जो विषय निवडलाय ना या जीवनाचं काय करू, तर त्यांनी त्याविषयी खूप लहानपणी विचार केला होता. म्हणून आज ते आपल्या देशातले एक रोल मॉडेल आहेत. हुशार लोक खूप असतात. इथं बसणाऱ्यांना अनेकांना वाटत असेल मी लय हुशार आहे, त्यांनी काही बी होत नाही. इथं काही जणांना वाटतं माझ्याकडे लय पैसा आहे, त्यांनी काही बी होत नाही. होतंय कशाने? भारत देश कशा कशामध्ये पुढे याची तुम्हाला कल्पना आहे. तसंच कुपोषणामध्ये भारताचा नंबर जगात दुसरा आहे. लहान मुलांचा मृत्यू जो होतो त्यात बांगलादेश 1 नंबरला, 2 नंबरला भारत. आणि अभयभाई आणि राणीताई जेव्हा गडचिरोलीमध्ये गेले तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की हे का होतं? तुम्ही इथं सगळे जन्मलेले जे मुलं आहात ना, तुम्ही का इथं आहात माहितीये? तुमची आई जेव्हा बाळंत झाली तेव्हा तिची सुखरूप डिलिव्हरी झाली होती. काल म्हणजे परवा इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये अभयभाई काय म्हणाले माहितीये?
सायन्सचा उपयोग काय आहे? जर तो आदिवासीला झाला तर त्या विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला अर्थ आहे. कारण आजही एक आदिवासी बाई झाडाखाली बाळंत होते आणि दगडाने नाळ ठेचली जाते. अशा दुर्गम भागात अशा महिलांपर्यंत आरोग्याचे उपचार पोहोचवायचे कसे? तिथं हॉस्पिटल नाही आहेत. पहिलं हॉस्पिटल यांचं होतं. मग लोकांपर्यंत जायचं कसं आणि त्यांना उपचार द्यायचे कसे, यावर त्यांनी शोध निबंध लिहिले. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही, पण इथं बहुसंख्येनं डॉक्टर्स आहेत, त्यांना कल्पना आहे. लॅन्सेट नावाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्यविषयक नियतकालिकामध्ये लेख येणं याचा काय सन्मान असतो, काय दर्जा असतो. त्यामध्ये त्यांनी लेख लिहिला की कुपोषणासाठी आणि तिथपासून बाळंतपणापासून आरोग्याची काळजी कशी घ्यायची, तर घराघरापर्यंत गेलं पाहिजे. त्या घराघरापर्यंत कसं जायचं, त्या आदिवासींना प्रशिक्षण कसं द्यायचं, यासंबंधी अभयबाई आणि राणीताई यांनी संशोधन केलं. आणि त्यामुळे लक्षात घ्या, त्यांनी संशोधन स्वतःसाठी केलं नाही, स्वतःचं करिअर यासाठी नाही. त्यांनी संशोधन केलं आदिवासी मुलांसाठी, आदिवासी बायकांसाठी, आणि त्यांची स्थिती चांगली व्हावी. कारण आपण जन्माला येतानाच आपली वाढ कशी होणार हे ठरतं. जर तुम्ही पोटात असतानाच तुम्हाला आहार तुमच्या आईला जर नीट मिळाला नाही तर तुमचा मेंदू नीट विकसित होत नाही. म्हणून अभयबाईंनी असं सांगितलं की आपण वेगळं प्रशिक्षण शोधून काढू. आणि त्यांनी जी प्रशिक्षण पद्धती शोधून काढली तिला जागतिक आरोग्य संघटनेनं सन्मान केला. आणि त्यामुळे 2005 साली टाइम मॅगझिन, अमेरिकेतलं अतिशय महत्त्वाचं नियतकालिक, हे दरवर्षी मॅन ऑफ द इयर वगैरे जे काढतात, त्यात आरोग्यातलं काम करणारं उत्कृष्ट दाम्पत्य म्हणून अभयबाई आणि राणीताईंचा गौरव केला होता 2005 साली. त्यानंतर त्यांना अनेक सन्मान आले. आणि गडचिरोलीमधलं जे शोधग्राम आहे, सर्च, तिथं तरुणांनी जाऊन आलंच पाहिजे, एकदा जाऊन बघा. आणि त्यांनी यावं यासाठी त्यांनी गेले 8 वर्षापासून निर्माण नावाचं एक नवीन उपक्रम चालू केला. काय हा निर्माण उपक्रम? पूर्वी आपण जी नावं ऐकली आहेत ते अनेक जण समाजासाठी कार्य करायचे. म्हणजे ते डॉक्टर असायचे पण कार्य करायचे, इंजिनियर, वैज्ञानिक, असे सगळेजण समाजासाठी कार्य करायचे. आता आपल्याला वेळ मिळत नाही, माझं करिअर आहे, मी कसा वेळ देऊ, असे जे प्रश्न पडतात. या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेपासूनच पुढं काय केलं पाहिजे याच्यासाठी त्यांनी निर्माण नावाचा कार्यक्रम चालू केला आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 300 ते 400 विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यात लातूरचे सुद्धा आहेत, हे तिथं जाऊन प्रशिक्षण घेतात आणि थेट झोपड्यात जाऊन अनुभव घेतात. आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे बघून त्यांचं करिअर, म्हणजे ते ज्यात शिकतात ते आणि त्यांना नंतर ज्यामध्ये करिअर करायचंय याचा सांधा जुळवून उत्कृष्ट कार्य करायला लागतात. लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न नक्कीच पडलेला असतो की माझं नेमकं काय होणार. कठीण परिस्थिती आहे. तर आपल्यासमोर आपण जेव्हा शांत बसतो, म्हणजे मोबाईल, TV याच्यापासून जेव्हा शांत बसतो, तेव्हा कधी कधी आपल्याला फार त्रासदायक प्रश्न पडतात. मी कोण? त्याच्यानंतर असतो मी कुणाचा. म्हणजे आपण जरा क्षुद्र जातीतनं बाहेर पडू. कुणाचा म्हणजे मैत्रिणीचं असं उत्तर देऊ नका. कुणाचा म्हणजे मी कोणासाठी काम करणारे का नाही. आणि जर नाही म्हणालात तर आपली काय किंमत असते आपण ठरवू शकतो. पण जर हो म्हणालात तर मग मी काय केलं पाहिजे, कुणाबरोबर केलं पाहिजे, कुणासाठी केलं पाहिजे, या संबंधी ते सातत्यानं बोलत आहेत. या काळामध्ये त्यांना एक खूप जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यावर त्यांनी एक अत्यंत अभिजात असं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे माझा साक्षात्कारी हृदयरोग. म्हणजे मृत्यूसमोर उभं राहिल्यानंतर आपण काय विचार करू शकतो आणि काय करू शकतो याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे अभयबाईंचं हे पुस्तक आहे. आपण जरूर नंतर वाचा. आज जो त्यांनी स्वतःहून विषय निवडलेला आहे, आम्हाला कल्पना होती, कारण पहिल्यांदाच अभयबाई लातूरमध्ये येत आहेत, त्यामुळे खूप मोठ्या संख्येनं आपण प्रतिसाद दिलेला आहे. तर त्यांनी जो विषय निवडला आहे तो आपल्याला कल्पना आहे. त्यांचा विषय मांडून झाल्यानंतर आपल्याला जर काही प्रश्न असतील तर निवडक प्रश्नांना ते नक्की उत्तर देतील. आणि
जर यानंतर आपण त्यांच्या कामापैकी काही काम इथं चालू केलं तर आणि तरच खऱ्या अर्थानं ते अत्यंत समाधानी होतील आणि लातूरबद्दल त्यांच्या मनामध्ये जी आत्मीयता आहे ती वाढेल. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अतुलजी. एक शेवटची विनंती करून मी थांबणार आहे आणि ती म्हणजे आपण अत्यंत सगळेच महनीय व्यक्ती आहात. याच्यामध्ये आमचे महत्त्वाचे घटक म्हणजे विद्यार्थी आहेत, डॉक्टर मित्र आहेत, सगळे आहेत. त्यांना नम्र निवेदन आहे की आपण अतिशय महत्त्वाचा वेळ देऊन इथे आलेला आहात, तर इथून भाषण बाहेर संपल्यावर बाहेर पडताना कृपया आपले मोबाईल परत चालू करा, कारण आपल्याला महत्त्वाचे फोन येणार असतील तर कृपया ते बाहेर पडल्यावर आठवणीने चालू करा. एवढंच विनंती करतो आणि आजच्या प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला आणि दयानंद शिक्षण संस्था याचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित आणि समोर बसलेले लातूरचे सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो, दोन गोष्टीमुळे माझ्या मनामध्ये थोडी भीतीची भावना आहे. एकतर जेवढ्या मोठ्या मोठ्या वक्त्यांनी आजपर्यंत तिथे भाषणं दिली आहे त्यांची जी मोठी यादी तुम्ही वाचली, ती वाचल्यानंतर आपल्यालाही त्या स्टेजवर उभं केलं आहे हे जरा, आणि सोबत माझे जे तरुण मित्र इथे सगळे उपस्थित आहेत त्यांची गर्दी, त्यांचा उत्साह, त्यांची आतुरता हे सगळंच बघून त्यांच्यासोबत संवाद करणं याचा गंभीर प्रयत्न मी आज करणार आहे. आणि म्हणून आपल्याशी बोलायला मी विषय हलका फुलका नाही निवडला. गडचिरोलीच्या समस्यांविषयी देखील मी आज आपल्यासोबत नाही बोलणार आहे, पण मी आज विशेषतः तरुण मित्रांना मी आज तुमच्या समस्याविषयी बोलणार आहे. आणि म्हणून आज जो विषय मी निवडला आहे तुमच्याशी बोलायचा, या जीवनाचं काय करू. तुमचा जन्म जो झाला तेव्हापासनं आणि ही व्याख्यान मला सुरू झाली तेव्हापासनं जग झपाट्याने बदललं आहे. 30 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र असा होता, विशेषतः मी जेव्हा विद्यार्थी होतो, की तरुणांना नोकरीचीही शाश्वती नव्हती, उद्याचं पोट भरण्याचीही शाश्वती नव्हती, आणि त्याच्या अगोदर तर तरुण मुलं माधुकरी लावून शिकत होती. आज महाराष्ट्रातल्या शिक्षण पूर्ण केलेल्या सहसा कोण्याही तरुणाला उद्या खायला मिळेल की नाही हा प्रश्न सहसा नसतो. पुढचे प्रश्न असतात, पण उद्या खायला मिळेल का हा प्रश्न नसतो. माझ्या जीवनाचं मला नोकरी मिळेल का हाही प्रश्न नसतो. नोकरी हवी असते, पण मिळेल का. 30 वर्षापूर्वी स्थिती अशी होती, पु ल देशपांडेंनी मोठं छान वर्णन केलं आहे की माणसं एकदा नोकरीला चिपकली की पोस्टाचा स्टॅम्प चिपकावा तशी त्या नोकरीला चिपकायचे. आणि मध्यमवर्गीय माणूस, महाराष्ट्रीयन माणूस शिक्षण पूर्ण करायचं, कुठेतरी पोस्टात किंवा बँकेत किंवा शाळेमध्ये किंवा सरकारी ऑफिसमध्ये नोकरी धरायचा, 58व्या किंवा 60व्या वर्षी रिटायर व्हायचा. सहसा स्वप्न असं असायचं की पुण्यामध्ये रिटायर होऊन सेटल व्हायचं, 2 खोल्यांचं घर बांधायचं, संध्याकाळी पर्वतीला चक्रा मारायच्या, तर पुणे, पर्वती आणि पेन्शन असं करता करता शेवटी तिथेच मरायचं. हे महाराष्ट्राच्या मध्यमवर्गीय माणसाचं 30 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं. ही पिढी आजची मोठी भाग्यवान आहे की ती असल्या फार छोट्या स्वप्नांनी बांधली गेलेली नाही आहे. तुमची जी पिढी आहे तिला आज प्रचंड आत्मविश्वास आहे,
तुम्हाला खात्री आहे की शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी नाही तर व्यवसाय काहीतरी मी करणारच, कुठे काय वगैरे हा प्रश्न आहे, पण मला तो खात्रीने मिळणार. तुमच्या खिशामध्ये मोबाईल फोन आहे, खांद्यावरती लॅपटॉप आहे, कानाला हेडफोन आहे आणि अतिशय आत्मविश्वासाने तुम्ही या नव्या जगामध्ये प्रवेश करत आहात. हा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या तरुणाईला नवा आहे. इतका तुम्हाला आत्मविश्वास आहे की मी जिथे लाथ मारीन तिथे पाणी काढीन आणि काही ना काही या नव्या जगामध्ये नवं करून जाईन, याचा एवढा आत्मविश्वास आहे की तुमच्या पराक्रमाने अख्खा भारतच नाही, तुमची कीर्ती 12,000 किलोमीटरवर अमेरिकेपर्यंत तुमचा दरारा पोचलेला आहे. आणि हे काही मी गंमत म्हणून सांगत नाही आहे. थॉमस फ्रीडमन नावाचा न्यूयॉर्क टाइम्सचा अतिशय प्रसिद्ध स्तंभलेखक आहे. तो लिहितो की माझ्या लहानपणी, म्हणजे त्याच्या लहानपणी, आम्ही जेवायला बसलो की आई म्हणायची, अरे मुलांनो लवकर लवकर जेवा. मुलं हळूहळू जेवतात. आई म्हणायची की मुलांनो लवकर जेवा, नाहीतर ती चीनमधली उपाशी मुलं तुमचं अन्न पळवून घेऊन जातील. भीती दाखवायला. थॉमस फ्रीडमन पुढे लिहितो की आता अशी पाळी आहे की आम्हाला अमेरिकेतल्या आमच्या मुलांना सांगावं लागतं की अरे मुलांनो अभ्यास करा, नाहीतर भारतातले तरुण तुमचे जॉब्स घेऊन जातील. जगातली नंबर 1 ची सुपर पॉवर देखील तुम्हाला घाबरते, एवढी मोठी नवी सुपर पॉवर तुम्ही आहात. प्रश्न असा आहे की ही जी नवी सुपर पॉवर आहे ती आज कसं जगते आहे. काही वर्षांपूर्वी इंडियन एक्सप्रेसच्या प्रथम पृष्ठावरती एक बातमी होती. काही वर्ष जरी झाली तरी ती बातमी मी विसरू शकत नाही. ती बातमी केरळमधल्या त्रिवेंद्रम शहरातल्या सुजित कुट्टन नावाच्या एका धावपटूची होती. हा तरुण मुलगा, त्रिवेंद्रममध्ये प्रांतीय पातळीच्या धाव स्पर्धा होत्या. हा धावपटू होता, स्पर्धेमध्ये भाग घेतो होता. त्याच्या बाबतीत हेडलाईन बातमी होती इंडियन एक्सप्रेसमध्ये की ऑब्लिव्हियस ऑफ हिज फादर्स डेथ ही रेसेस टू रन. सुजित कुट्टनचे आईवडील दोघेही स्वतः खेळाडू होते आणि त्यांनी मुलाला रेसमध्ये धावण्यासाठी लहानपणापासून ट्रेन केलं. आणि ज्या दिवशी त्याची रेस होती त्या दिवशीच त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यांना ICUमध्ये ठेवलेलं आहे. वडील मरणाशी झुंजतात आहेत, पण ह्या सुजितला सांगितलं तर त्याचं रेसमध्ये लक्ष लागणार नाही म्हणून त्याला सांगण्यात नाही आलं. आणि इकडे वडील मरत होते तेव्हा सुजित कुट्टन धावत होता. ज्यावेळी तो रेसमध्ये मेडल घ्यायला त्या पोडियमवर उभा होता त्यावेळी त्याचे वडील मेलेले होते. म्हणून इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली की ऑब्लिव्हियस ऑफ हिज फादर्स डेथ ही रेसेस टू रन. ती बातमी वाचली तेव्हा माझ्या मनात प्रश्न निर्माण असा झाला की जेव्हा त्याचे वडील मरत होते तेव्हा त्यांना काय वाटत असेल. माझा मुलगा यावेळी माझ्या जवळ असावा असं वाटत असेल की नसेल वाटत. आणि मग सुजित कुट्टन कशासाठी धावत होता. त्या रेसमध्ये प्रथम येऊन त्याने काय मिळवलं. खरं म्हणजे पुढचा प्रश्न तर माझ्या मनात असाही येतो की आज आपण सर्वच सुजित कुट्टन झालो आहोत का. अगदी लहानपणापासून आज आपल्याला एक रेस पळायला शिकवलं जातं. जन्म होतो, गर्भाशयात मुलगा मुलगी असतात, पहिले त्यांच्यामध्येच रेस लागते की मुलगा पाहिजे की मुलगी, आणि मुलगी असेल तर गर्भपात करून द्या. जन्मापूर्वीच रेस सुरू होते. जन्म